Practice on adjusting clutch pedal play, removing gearbox and clutch assembly from light and heavy vehicle. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. या मॉड्यूलमध्ये आपण हलक्या आणि जड वाहनातून गिअरबॉक्स आणि क्लच असेंबली काढून टाकण्यासाठी क्लच पॅडल प्ले समायोजित करण्याचा सराव करणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल क्लच पेडल प्ले समायोजित करण्यास, गिअरबॉक्स लिंकेज डिस्कनेक्ट करण्यास, वाहनातून गिअरबॉक्स काढण्यास, वाहनातील क्लच काढण्यास. आता आपण आवश्यक उपकरणे, साहित्य आणि टूल्स पाहूया. आवश्यक साधने किंवा उपकरणे: प्रशिक्षणार्थी टूल किट 1 नग, डबल एंड स्पॅनर सेट 1 सेट, रिंग स्पॅनर सेट 1 सेट, सॉकेट स्पॅनर सेट 1 सेट, सेंटर पंच 1 नग. आवश्यक उपकरणे किंवा यंत्रसामग्री: हायड्रॉलिक जॅक फ्लोअर प्रकार 1 नग, स्टील हॉर्स स्टँड 1 नग. आवश्यक साहित्य: सोप ऑइल, ग्रीस, रॉकेल, बनियन कापड, दोरी. आपण कार्यपद्धती जाणून घेण्यापूर्वी फ्री प्ले या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते पाहूयात. सुरक्षितपणे गाडी चालवण्यासाठी तुमचे ब्रेक आणि क्लच पेडल त्यांच्या योग्य उंचीवर बसलेले असणे अत्यावश्यक आहे. तुम्ही फ्री प्ले नावाचे काहीतरी मोजून हे तपासू शकता, जे दाबलेले नसताना पेडल्समधील अंतर आणि तुम्ही जेव्हा त्यांना तुमच्या पायाने दाबता तेव्हा ते कोणत्या बिंदूवर गुंतू लागतात. खूप फ्री प्ले असल्यास पेडल्स सैल किंवा स्पंज सारखे वाटतात. जर ते खूप कमी असेल तर त्यांना दाबणे आणि ब्रेक आणि क्लच सिस्टीमला गुंतवणे कठीण आहे. पेडल पुश केल्यानंतर तुमचा क्लच कधी बंद होतो हे फ्री प्ले ठरवते. बऱ्याच ब्रेक आणि क्लच पेडलमध्ये थोडेसे फ्री प्ले असले पाहिजे, साधारणतः 1 सेंटीमीटर, जे अर्ध्या इंचापेक्षा कमी असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे फ्री प्ले यापेक्षा अधिक मोठा आहे किंवा तुमच्याकडे अजिबात नाही, तर तुम्हाला तुमचे पेडल्स समायोजित करावे लागतील. चला प्रक्रियेसह प्रारंभ करूया. कार्य 1: क्लच पेडल प्ले समायोजित करा. प्रथम क्लच पेडलला प्ले तपासा आणि 6 मिलीमीटर ते 10 मिलीमीटरच्या रेंजमधील प्लेचे निरीक्षण करा. लॉक नट निवडा. प्ले जास्त असल्यास नट घट्ट करा किंवा प्ले कमी असल्यास सैल करा. फ्री प्ले 10 मिलीमीटरवर सेट करा. पुन्हा पेडलचे फ्री प्ले तपासा. लॉक नट घट्ट करा जेणेकरून पेडलचा आवश्यक फ्री प्ले साध्य होईल. पुढे गिअरबॉक्सबद्दल जाणून घेऊया. गिअरबॉक्स, ज्याला ट्रान्समिशन देखील म्हणतात, हा एक यांत्रिक घटक आहे जो वेगवेगळ्या गिअर गुणोत्तरांचा वापर करून इंजिनमधून चाकामध्ये शक्ती हस्तांतरित करण्यास मदत करतो. हे सहसा इंजिन आणि चाकांच्या दरम्यान स्थित असते, ज्यामध्ये अनेक गिअर्स, शाफ्ट आणि बेरिंग असतात. गिअरबॉक्स इंजिनच्या क्रँकशाफ्टला क्लचद्वारे जोडलेला असतो, ज्यामुळे गिअर्स बदलताना मोटर आणि गिअरबॉक्स तात्पुरते बंद होऊ शकतात. इष्टतम कामगिरी आणि मायलेज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वेगाने चाकांना योग्य प्रमाणात पॉवर आणि टॉर्क लावणे ही त्याची प्राथमिक भूमिका आहे. कारच्या गिअरबॉक्समध्ये अनेक घटक असतात: क्लच शाफ्ट, काउंटर शाफ्ट, मुख्य शाफ्ट, बिअरिंग्स, गिअर्स. पुढे सुरुवात करूया. कार्य 2: गिअरबॉक्स लिंकेज डिस्कनेक्ट करा. व्हील चोक ठेवा. गिअरबॉक्स ऑइल काढून टाका आणि ड्रेन प्लग रिफिट करा. गिअर शिफ्ट लिव्हर काढा. प्रोपेलर शाफ्ट गिअरबॉक्समधून डिस्कनेक्ट करा आणि प्रोपेलर शाफ्टला दोरी किंवा वायरने चेसिसच्या बाजूच्या सदस्यासह बांधा. क्लच रॉडपासून क्लच लिव्हर डिस्कनेक्ट करा. आवश्यक असल्यास क्लच लिव्हर
क्लच हाऊसिंगसह बांधा, जेणेकरून लिव्हर घरामध्ये पडू नये. स्पीडोमीटर केबल डिस्कनेक्ट करा. कार्य 3. वाहनांमधून गिअरबॉक्स काढा. आवश्यक असल्यास इंजिनला होर्स किंवा ट्रायपॉड स्टँडवर आधार द्या. ट्रॉली जॅकवर गिअरबॉक्सला सपोर्ट करूया. एका वेळी 2 वळणे सैल करून गिअरबॉक्सचे तिरपे विरुद्ध माउंटिंग नट्स काढा. गिअरबॉक्सला इंजिनपासून दूर हलवा आणि गिअरबॉक्स अशा प्रकारे खाली करा की तो जॅकमधून पडणार नाही. जॅकसह गिअरबॉक्स बाहेर काढा. कार्य 4. वाहनातून क्लच काढा. क्लच कव्हर आणि फ्लायव्हीलची स्थिती काही पेंट्ससह चिन्हांकित करा. रिसेट करताना क्लच कव्हर आणि फ्लायव्हीलची मूळ स्थिती सुनिश्चित करण्यासाठी हे चिन्ह संरेखित केले जाईल, जेणेकरून फ्लायव्हील आणि क्लच कव्हरचे संतुलन बिघडणार नाही. क्लच कव्हर माउंटिंग सेट स्क्रूची लॉकिंग वायर काढा. सेट स्क्रूची एकूण संख्या मोजा. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो क्लच पेडल प्ले समायोजित करण्यास, गिअरबॉक्स लिंकेज डिस्कनेक्ट करण्यास, वाहनातून गिअरबॉक्स काढण्यास, वाहनातील क्लच काढण्यास. अशा प्रकारे आम्ही हलक्या आणि जड वाहनातून गिअरबॉक्स आणि क्लच असेंब्ली काढून टाकण्यासाठी क्लच पॅडल प्ले समायोजित करण्याचा सराव करणे शिकलो. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.